प्रथम अंश अध्याय 1 मंगलाचरण मैत्रेय ऋषींचे प्रश्न आणि सृष्टीचे रहस्य. विष्णू पुराणाची सुरुवात भगवान श्री विष्णूंना वंदन करून होते. महर्षी पराशर सर्वप्रथम विश्वाचे पालन करता, सृष्टीचे कारण आणि सर्व जीवांच्या अंतःकरणात वास करणाऱ्या श्री महाविष्णूंना नमस्कार करतात. त्यानंतर ते आपल्या शिष्य महर्षी मैत्रेय यांना विष्णू पुराण सांगण्यास प्रारंभ करतात. महर्षी मैत्रेय अत्यंत विनम्रतेने गुरु पराशरांना प्रश्न विचारतात. ते म्हणतात, हे गुरुदेव, हे संपूर्ण विश्व कसे निर्माण झाले? सृष्टीची उत्पत्ती कोणी केली? तिचे पालन कोण करतो? प्रलयाच्या वेळी सर्व काही कुठे विलीन होते? देव, ऋषी, मनु, राजवंश, पृथ्वी, काल आणि धर्म यांचे स्वरूप काय आहे? कृपया मला या सर्व गोष्टींचे सविस्तर ज्ञान द्या. शिष्याची ज्ञानप्राप्तीची प्रामाणिक इच्छा पाहून महर्षी पराशर प्रसन्न होतात. ते सांगतात की हे सर्व ज्ञान त्यांना त्यांच्या पितामह वसिष्ठ यांच्याकडून प्राप्त झाले आहे. यानंतर पराशर ऋषी आपल्या जीवनातील एक महत्त्वाची घटना सांगतात. त्यांचे वडील शक्ती यांचा एका राक्षसाने वध केला होता. त्यामुळे पराशरांच्या मनात राक्षसांविषयी तीव्र क्रोध निर्माण झाला. त्यांनी सर्व राक्षसांचा नाश करण्यासाठी एक महायज्ञ सुरू केला. त्या यज्ञाच्या अग्नीत असंख्य राक्षस भस्म होऊ लागले. तेव्हा त्यांच्या आजोबा वसिष्ठ ऋषींनी त्यांना समजावले, क्रोध हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. एका व्यक्तीच्या अपराधासाठी संपूर्ण जातीचा नाश करणे योग्य नाही. प्रत्येक जीव आपल्या कर्माचे फळ भोगतो. क्षमा हीच ऋषींची खरी शक्ती आहे. गुरूंचे हे अमूल्य उपदेश ऐकून पराशर ऋषींचा क्रोध शांत झाला. त्यांनी यज्ञ थांबवला आणि क्षमेचा स्वीकार केला. पराशर ऋषींच्या या संयमामुळे महान ऋषी पुलस्त्य प्रसन्न झाले. पुलस्त्य हे राक्षस कुळाचे आदिपुरुष असल्यामुळे त्यांनी पराशरांना आशीर्वाद दिला. ते म्हणाले, तू क्रोधावर विजय मिळवला आहेस. त्यामुळे तुला सर्व पुराणांचे, वेदांचे आणि परमतत्वज्ञानाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होईल. तू जगाला विष्णूचे दिव्य महात्म्य सांगशील. यानंतर पराशर ऋषी स्पष्ट करतात की या विश्वाचे मूळ कारण एकच आहे, भगवान श्री विष्णू. सृष्टीची निर्मिती, पालन आणि संहार हे सर्व त्यांच्या इच्छेने घडते. ब्रह्मा, विष्णू आणि महिष हे वेगवेगळे दिसले तरी त्यामागील परमतत्व एकच आहे. संपूर्ण चराचर विश्वात विष्णू सर्वत्र व्यापून आहे. या अध्यायातील प्रमुख पात्रे: भगवान श्री विष्णू, महर्षी पराशर, महर्षी मैत्रेय, महर्षी वसिष्ठ, शक्ती ऋषी, पुलस्त्य ऋषी. मुख्य संदेश: ज्ञानाची सुरुवात नम्रतेने आणि गुरूंच्या मार्गदर्शनाने होते. क्रोध विनाशाकडे नेतो तर क्षमा मनुष्याला महान बनवते. कर्मसिद्धांत हा सनातन धर्माचा मूलभूत आधार आहे. संपूर्ण विश्वाचे मूळ कारण आणि आधार भगवान श्री विष्णू आहे. आत्मज्ञानासाठी श्रद्धा, संयम आणि गुरुसेवा आवश्यक आहे. जीवनातील शिकवण: या अध्यायातून आपल्याला समजते की कितीही मोठे दुःख आले तरी क्रोधाने निर्णय घेऊ नये. योग्य मार्गदर्शन, क्षमा आणि विवेक यांमुळेच जीवनात खरे ज्ञान प्राप्त होते. तसेच विश्वातील प्रत्येक घटना परमेश्वराच्या नियमानुसार घडत असते. म्हणून धर्म, सदाचार आणि भक्ती यांचा स्वीकार करणे हेच जीवनाचे खरे सार आहे.